होगा, नहीं तो थोपा हुआ भगवान और उधार का ज्ञान हमारी पिढी दर पिढी बर्बाद करता राहील। आतापर्यंत तुम्ही ज्या मान्यवरांना ऐकलं त्या मान्यवरांनी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपला इतिहास आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे आपला इतिहास जर आपल्याला माहित असेल तर आपली भविष्यातील रणनीती ठरते, वर्तमानातील नियोजन ठरतं। बाबासाहेबांनी सांगितलं, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही, आणि जो समाज इतिहास घडवू शकत नाही, इतिहास त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मी फक्त दोन मुद्दे मांडणार आहे की खरोखर आपण बौद्ध आहोत का? आज जर बौद्ध असतो आपण तर आपले विहार आपल्या ताब्यात असतील। आपण आज कटमुक्ती आहोत, शिक्षण घेतलंय, स्वातंत्र्य आहे। बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा। आम्ही शिकलो, आम्ही संघर्षही करीत आहोत, पण आम्ही संघटित नाही, म्हणून आमची आज अवस्था अशी आहे। डॉक्टर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो वारसा दिला तो वारसा आम्ही फक्त थोडे लोक चालवत आहोत। महात्मा फुलेंनी सांगितलं, शिक्षणाचा खरा अर्थ काय आहे? शिक्षणाचा खरा अर्थ आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं, ही क्षमता विकसित करणं म्हणजे शिक्षण। खरोखर आपण शिक्षित आहोत का? आज माझ्या ओबीसी बांधवांना असं वाटते की हा लढा फक्त बुद्धांचा आहे, पण त्यांनी जर साळुंखे सरांचं सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे पुस्तक जर वाचलं असेल तर त्यांना समजेल की बौद्ध कोण आहे, तथागत कोण आहे, आणि हा लढा बौद्धांचा नाही, हा संपूर्ण भारतीय मूल निवासी जनतेचा आहे, आणि त्यासाठी आम्हाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। बुद्धांना विचारलं होतं, आनंद त्यांचे शिष्य होते, बुद्धांना त्यांनी विचारलं, तथागत भगवान बुद्ध तुमच्या नंतर तुमचा वारसदार कोण, तुमचा म्हणजे उत्तराधिकारी कोण? तेव्हा तथागत बुद्ध म्हणाले, आनंदा, धम्म हा माझा शास्त्र आहे। आज धम्माच्या म्हणजे तथागत बुद्धांचे जे वंशज आहेत ते आहेत का? कोण आहे? फक्त धम्म। हा धम्म भारतात आहे का? नाही। तथागत बुद्धांचे जे शब्द होते की धम्म हा माझा शास्त्र राहील, म्हणजे धम्म हाच माझा वारसदार राहील, तर याचं उदाहरण आहे, सरांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण जगातून भिक्खू संघ आज तिथे आलेला आहे आणि उपोषण करत आहे, आणि आमची संख्या जर आज आम्ही पाहिली तर आम्हाला खरोखर आम्ही नालायक आहोत याची जाण झाल्याशिवाय राहणार नाही। पण इथं उपस्थित असलेले मी दाखवून दिलं आहोत, चळवळीत जिवंत असणारी माणसं ही मेल्यानंतरही जिवंत असतात, चळवळीत काम करणारी माणसं ही मेल्यानंतरही जिवंत असतात, आणि जिवंत असणारी माणसं जर चळवळीत काम करत नसतील तर ती जिवंत असूनही मुर्दार आहेत।